Okay, good afternoon everyone. We will start this session. In this session we will talk in both languages, Marathi as well as English. So जसं आपल्याला कम्फर्टेबल आहे त्यामध्ये आपण घेऊ. ह्या सेशनचा मेन मोटिव्ह हा आहे, BSc फिजिक्स केल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, मला काय करिअर करायचं आहे. सो फॉर दॅट मोस्ट ऑफ द पीपल गो फॉर केमिस्ट्री, कारण त्यांना केमिस्ट्रीनंतर BSc नंतर लगेच जॉब अवेलेबल आहेत असं सांगितलेलं असतं. BSc फिजिक्सनंतर सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत. पण तुम्हाला जर 1-2 वर्ष तुम्ही थांबू शकत असाल तर BSc तर MSc करून जर तुम्हाला जॉब करता येत असेल, सो यू विल गेट मोर ऑपॉर्च्युनिटीज दॅन एनी डिग्री. म्हणजे नुसत्या BSc किंवा BAवरती आपण एखादा जॉब करतो त्यापेक्षा MScला चांगल्या पद्धतीने आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. तर ही पहिली स्लाईड जी आहे ह्याच्यामध्ये आपण बघतोय की फिजिक्स हा एक खूप मोठा डोमेन आहे आणि या डोमेनमध्ये देर आर व्हेरियस सब्जेक्ट्स. ओके, सो काही जणांना मॅथ्स आवडतं, काहींना मॅथ्स आवडत नाही. तर काहींचं मॅथ्स चांगला असतं, काहींचं बायो चांगला असतो. सो बोथ टाईप ऑफ पीपल कॅन कम टू फिजिक्स. सो मॅथमॅटिकल फिजिक्स जर एखाद्याचा चांगला असेल देन ही कॅन वर्क इन वेरियस आस्पेक्ट्स ऑफ फिजिक्स, लाईक थेरॉटिकल फिजिक्स आहे, क्लासिकल आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक्स आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे, अँड देर आर मेनी ब्रांचेस. But if someone is not interested in mathematics, or he is having difficulty with mathematics and he is having only biology, then that person can opt for biophysics. Or recently we have developed in outside of India as well as in India the medical physics. So radiotherapy वगैरे तुम्ही ऐकलं असेल. So these all require MSc physics. So they do not need much mathematics. So in our college also there is one student, she had no mathematics but she had a biology and now she is working on a project. Then we have chemistry, we have computer science, electronics, statistics. So all type of, suppose we have interest in particular electronic materials or electronic sensors, then we can work in that field of physics. So physics is a vast subject, and if you take physics you will know at least a bit of all these pieces. सो एक मोठा पिझ्झा आहे तर त्या पिझ्झाच्या ह्या फोडी आहेत आणि जर तुम्ही फिजिक्स जर घेतला आहे तर त्या प्रत्येक स्लाइसचा जो टेस्ट आहे तो वेगळा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येकाला घेता येऊ शकतो. आणि त्यात तुम्हाला कशाचा टेस्ट जास्त चांगला वाटतं, यू कॅन ऑप्ट फॉर दॅट, यू कॅन स्पेशलाइज इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. जर केमिस्ट्री रिलेटेड असेल तर तुम्ही सॉलिड स्टेट फिजिक्सवर फोकस करू शकता. यामध्ये तुम्हाला नॅनो पार्टिकल्स वर प्रिपरेशन, त्याच्यावर तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे तयार करून त्या पद्धतीनं करता येते. आता ऑपॉर्च्युनिटीज बघितला तर यामध्ये तुम्हाला आफ्टर BSc फिजिक्स तुम्हाला डायरेक्ट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इंटर्नशिपसाठी काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पुढे तुम्हाला MScसाठी किंवा PhDसाठी स्टडी करण्याचा पण ऑप्शन ओपन आहे, रिसर्चचा ऑप्शन ओपन आहे आणि फ्रीलान्सिंगचा पण ऑप्शन ओपन आहे. यामुळे आता सर थोडे डिटेल सांगतो. आता BSc नंतर काही यातले डायरेक्ट ऑप्शन्स असतील तर जसं की राईट साईडला तुम्हाला MPSc UPSc दिसते किंवा सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, SSC आहे, रेल्वेज आहेत, बँकिंग किंवा पोस्टच्या ज्या जागा असतात ह्यामध्ये तुम्ही डायरेक्ट BScवरून जॉईन करू शकता. पण त्यानंतर लॅब टेक्निशियनचा पोस्ट असते, त्यात पण लॅब असिस्टंटची, त्याला तुम्हाला लॅब असिस्टंटला MSc लागते, पण लॅब टेक्निशियन BScवरती तुम्ही करू शकता. पण MSc जर तुम्ही झाला असेल तर बाकीचे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ओपन होऊ शकतात. जसं की एखाद्या ठिकाणी रिसर्चर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता रिसर्च प्रोजेक्टसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला PhD कंप्लीट करायची गरज नसती, तो एक प्रोजेक्ट असतो. अँड इफ युअर वर्क इज व्हेरी गुड देन यू कॅन कंटिन्यू देअर ॲज अ रिसर्चर. सो अशा पद्धतीने पण असतं, म्हणजे ज्याला आपण रिसर्च फेलो किंवा रिसर्चर असं म्हणतो. तर त्यासाठी आधी तुम्ही प्रोजेक्ट असोसिएट किंवा प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून जॉईन करू शकता अँड देन यू कॅन कंटिन्यू देअर. देन टीचिंगचा जॉब आहे, प्रोफेसर आहे, जसं आम्ही कॉलेजेसमध्ये शिकवतो आहे. तुम्ही 11वी-12वी असेल किंवा BSc MSc असेल, कुठल्याही पोस्टला तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात पण MSc नंतर जाऊ शकता किंवा BSc नंतर तुम्ही 11वी-12वीचं असेल तर B.Edचा ऑप्शन असतो. पण B.Edच्या ऑप्शनला एक प्रॉब्लेम असा आहे की तो प्रोफेशनल कोर्स आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला नंतर वाटलं
बी एड केल्यानंतर की मला MSc नंतर आता करायचं आहे, तर तुम्हाला त्याचे स्कॉलरशिप्स मिळत नाहीत. त्यामुळं जर तुम्हाला 11वी-12वी जरी करायचं असेल, सो वी वूड रेकमेंड यू टू फर्स्ट परस्यू MSc अँड देन गो फॉर बी एड. ओके. देन वर्क फ्रॉम होम काही जॉब आहेत, म्हणजे तुम्ही शिकत समजा MSc करताय किंवा BSc आता झालेले आहे आणि आता अजून जॉब मिळायचा आहे, तर त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. मग त्यासाठी काही ट्युटरिंगचे जॉब्स असतात किंवा वर्क फ्रॉम होमचे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात. सो त्या विषयाचे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असतात. ह्यात काही विषयामध्ये असं असतं की यू हॅव टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करायचे असतात किंवा स्टुडंट्सचे डाऊट सॉल्वायचे असतात. तुम्ही बायजूस किंवा वेदांतू असे काही प्लॅटफॉर्म्स ऐकले असेल, जे नंतर मी पुन्हा सांगेनच डिटेलमध्ये. तर अशा पद्धतीचे काही ऑनलाईन प्रोव्हिजन असतं की तुम्ही मुलांना शिकवू शकता, ज्यांना शिकवायची आवड असेल तर. ज्यांना शिकवायची आवड नाही आहे पण तुम्हाला काही लिहायची सवय आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग सवय आहे, देन यू कॅन ऑप्ट फॉर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब असतात. आता ह्यामध्ये आणखीन एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला कंटेंट रायटर किंवा डेव्हलपरसाठी. आता कंटेंट रायटर डेव्हलपरची गरज काय आहे? आता तुम्हाला माहिती आहे कोरोनानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑनलाईन मिळत आहेत, म्हणजे ऑनलाईन प्रॅक्टिकल्स असतील, ऑनलाईन लेक्चर्स असतील, ऑनलाईन त्याच्या नोट्स असतील. मग हा डेव्हलप करण्याचा जो काही जॉब आहे तो कंटेंट डेव्हलपर किंवा कंटेंट रायटरमध्ये येतो. यामध्ये सिम्युलेशन डेव्हलप करणे हा पण एक चांगला एरिया आता तयार होतो. त्यामुळे तिथं पण तुम्ही इंटरप्ट करू शकता. त्यानंतर प्रत्येक आता तुमचं जसं न्यूजपेपरला एडिटोरियल टीम असतं, तसं आपले जे जर्नल्स असतात किंवा जर्नल्स म्हणजे ज्याच्यात रिसर्च आर्टिकल्स पब्लिश होतात, अशा ठिकाणी आपल्याला त्या सब्जेक्टचा माणूस लागतो की जो प्रायमरी त्याची स्क्रुटिनी करेल की ह्यात काही चुका आहे का, बरोबर आहे का. तर अशासाठी सुद्धा तुमचा एक सब्जेक्ट, जो काही तुमचा सब्जेक्ट असेल त्यातून तुम्ही काम करू शकता. म्हणजे फिजिक्समध्ये सुद्धा तुमचं जे काही स्पेशलायझेशन, म्हणजे काहीमध्ये ऑप्टिक्स असतं, काहींचं मटेरियल सायन्स असतं, क्वांटम फिजिक्स असतं. सो जो काही तुमचं स्पेशलायझेशन असेल त्या स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आता तुम्हाला वाटेल की आता हे सगळे भारताच्या बाहेरच आहेत का, तर असं नाही आहे की भारतात सुद्धा बऱ्याच प्रकारचे आपले जर्नल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण पब्लिश करतात लोक. आणि पुण्यामध्ये स्प्रिंजरचं पण एक ऑफिस आहे, म्हणजे आपल्याला अगदी जवळ जे आहे ते पुणे आहे. तर काही ना वर्क फ्रॉम होमसुद्धा आपल्याला एडिटोरियल टीममध्ये काम करता येऊ शकतं, म्हणजे पार्ट टाईम टाईप अशा पद्धतीचे काही आहे. त्याच्यानंतर R&D किंवा क्वालिटी कंट्रोल. मोस्टली केमिस्ट्रीवाल्यांना असं वाटतं की क्वालिटी कंट्रोलमध्ये केमिस्ट्री असतं, पण फिजिक्सचे जे काही इक्विपमेंट आहेत, सेन्सर्स असू शकतात किंवा काही मेकॅनिकल डिव्हायसेस असू शकतात, हीटिंगचे डिव्हायसेस असू शकतात, सेन्सर त्याच्यामध्ये असतात. तर तिथं आपल्याला क्वालिटी कंट्रोल करायला लागतो की काही त्याच्या टेस्ट घ्यायला लागतात बाजारात विकण्यापूर्वी. तर त्या टीममध्ये सुद्धा एखाद्या कंपनीच्या तुम्ही राहू शकता. इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, प्रोडक्शनमध्ये बघताय किंवा मेंटेनन्स रिपेअरिंग, यामध्ये तुम्हाला लॅबमध्ये लागणारे किट पण तुमच्या त्याचा स्टार्टअप डेव्हलप करू शकताय तुम्ही. कारण जे लॅबमध्ये वेगवेगळे हिटिंगचे एक्सपेरिमेंट असतात किंवा जे काय इलेक्ट्रॉनिक्सचे एक्सपेरिमेंट असतात, त्याचे जे सेटअप आहे त्यामुळे त्याचे किट आहे ते बनवण्याचं जे काय काम आहे ते इंडस्ट्रीमध्ये होते. सो त्या पद्धतीचे एक स्टार्टअप पण तुम्ही तयार करू शकताय. अजून एक गोष्ट तुम्हाला नोकियाबद्दल माहिती असेल की नोकिया जी कंपनी होती पूर्वी खूप फेमस होती, पण ती आता त्याचे फोन पुढे दिसत नाही. त्याचं कारण काय? कारण त्यांच्या कंपनीमध्ये R&D त्यांनी सुरू ठेवलेलं नव्हतं. सो आत्ता सध्या जर तुम्ही बघितलं कुठल्याही कंपनीला, कुठल्याही बिझनेसमॅनला जर टिकून राहायचं असेल, देन ही ऑर शी शुड हॅव R&D. सो बऱ्याचशा अशा इक्विपमेंट तयार करणाऱ्या कंपन्या ज्या असतील तिथे सुद्धा R&Dचा किंवा क्वालिटी कंट्रोलचा जो पार्ट आहे तो असतोच. सो वी नीड टू जस्ट सर्च आउट दिस कंपनीज. आणि प्रत्यक्ष मगाशी जसं मी ऑनलाईन ट्युटरिंगचा ऑप्शन सांगितला, फ्रीलान्सिंगचा सांगितला, तसा आता AIची मदत घेऊन तुम्ही काही स्टार्टअप सुरू करू शकता. आता आपलं कॉलेज विलिंग्टन कॉलेज आहे ते थोडं ऑटोनॉमी आम्ही घेतलेले आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हा पार्ट MSCच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला की त्यांना थोडंसं AI इन फिजिक्स काय आहे किंवा कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय आहे, त्याचा त्यांना करिअरमध्ये काही उपयोग होऊ शकतो का, अशा पद्धतीने आपण काही घेतलेलं आहे. अजून एक यातला पार्ट सांगायचा म्हणजे PSU जो आहे, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युनियन. तुम्ही गेल ऐकला असेल किंवा रिलायन्स ऐकला असेल, तर ह्या ज्या कंपन्या, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे, या सगळ्या PSUच्या अंडर येतात. जर तुमचं MSc फिक्स झाल्यानंतर एक गेटची एक्झाम असते, जनरल ॲप्टिट्यूड फॉर टेस्ट एक्झामिनेशन. ओके. सो त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्ही, काही कंपन्या आहेत त्यात विदाऊट इंटरव्ह्यूसुद्धा
तुम्ही त्यात जॉईन करू शकता किंवा काही कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू असतात. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ह्या एक शॉर्टलिस्टेड आहेत, ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आपल्याकडं आहेत जे आपण बघूया. येस, सो देर आर सम इंडियन आर्म फोर्सेस. सो काहींना BSc नंतर किंवा 11वी-12वी नंतर सुद्धा ते तयारी करत असतात. तर त्यासाठी ह्या काही डिटेल आहेत, पण आमच्यापेक्षा तुम्हाला जर कोणी त्यात काम केलेला माणूस असेल तर तो तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकेल. म्हणून वी हॅव इन्व्हायटेड श्रीकांत बलवाडकर. ही इज रिटायर्ड फ्रॉम एअरफोर्स ॲज अ ग्रुप कॅप्टन. आफ्टर रिटायरमेंटच्या आधी त्यांनी MSc म्हणजे जॉबच्या आधी MSc इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता त्यांनी MA इंग्लिश आणि आत्ता त्यांची PhDची एक्झाम म्हणजे वायवा सुरू आहे, म्हणजे असणार आहे जूनमध्ये. ते झाल्यानंतर ही हॅज त्यांचा अशी इच्छा आहे की त्यांना MSc फिजिक्स पण पुन्हा करायचं आहे. सो ही इज व्हेरी गुड एक्झाम्पल की एज नो बार फॉर एज्युकेशन or learning. So I hand over to him so that he can briefly tell us about armed forces and how to join them. Thank you, sir. Thank you very much. Good afternoon, ladies and gentlemen. What does armed forces offer you? 3 things they offer. First thing is dignity in the society, financial security, and purpose for living. Everybody should have these things in life. 3 things. So there are 3 armed forces. First is Indian Army. I given the authentic website www.joinindianarmy.nic.in. You get entire information about this, your selection procedure, etc. Indian Navy is the second armed forces. They are combatants, and third is Indian Air Force. These websites are authentic websites. There are so many websites which have come up which may not give correct information. They are more of a business oriented. So please note down these things. After BSc, what opportunities you have got, I will tell you about this. Next, Indian Army. You can after graduation, first class. I did my BSc from Marathwada University of Aurangabad in 1981 and got selected. I was the youngest in India to get selected at the age of 19 and a half. So if I can do it, anybody can do it. It's just a matter of time that you need to know in details how do you go about it. So there are after graduation. So final when you are in the taking admission for the final semester, you are eligible to apply because entire process of application to training takes 1 year. So within 6 months you would complete your graduation. You will be eligible for joining the training. So there are 2 ways in joining army. One is CDS entry, Combined Defense Services. It's like NDA after 12th. So any graduate, there is no limit for your percentage for this CDS entry. Any graduate, he will appear twice a year. The exams are conducted by UPSC, and you have to give a choice whether you want to join army or navy or air force. Appear for this examination. You will get shortlisted, and then army will call you for army selection, naval board will call you for naval selection, and air force board will call you for air force selection. So this test is conducted for 5 days. Not only just interview, psychologist, group testing officer, and the interviewing officer will test you for your communication skill, leadership qualities, and something called as officer-like qualities. Once you pass phase 1 on the first day, you will move to phase 2, and then you will appear for these tests for 5 days. After that, you get shortlisted, or you call recommended. Then you go for medical tests because it's a defense service, combat force. You have to be physically, medically fit, and psychologically alert. So they will test you medically, and then the merit list. Once you get into merit selected, then you go for training. Age 19 to 25 years, every 6 months you can appear, and like civil services, there's no limit. Till the time your age allows you, you are entitled to appear for these tests every 6 months. Okay. If you have an NCC qualified C grade with minimum B grading, then you have a different procedure for selection in the Army, Navy, and Air Force. If you are selected, you are done NCC in Wellington College, you have an NCC Army. So all those boys and girls who are joining the NCC
RC certificate holders of B grading, you don't have to appear for UPSC exam. Direct, you will be shortlisted for SSB, because C certificate holder, senior division, we consider him, you are almost at my doorstep. Before opening the door for you, I will check your officer-like qualities. Have you done NCC sincerely or just time pass? I will check that. So after SSB, again medical test, thorough medical check, all systems are checked, and then merit list, and you go for training. There's one education branch in Army, Navy, and Air Force for which we need MSc with minimum 50% marks. MA, MSc on given subjects. Okay, MSc Physics is part of it. Aged from 23 to 27 years, you appear for CDS, then SSB, medical, merit, and training. Now, PC and SC, what I written there is permanent commission, that is till retirement. You can serve in the Indian Army in education branch. So, it retirement age minimum 58 years and maximum 60 years. And short service commission is you can appear for this SSC, short service commission, for 14 years, minimum 10 years and maximum 40 years. After that, they send you outside. Then you can do second innings after retiring from the Indian Army. For Indian Navy, there is no written examination for postgraduate education branch. You should be 55% marks, age 23 to 27 years. You will be shortlisted based on your percentage at MSc. Then SSB, medical, merit, and training. Again, you will be selected either for permanent commission or short service commission. In Air Force, anybody who is BA, BCom, or BSc is eligible to apply for ground duty non-technical trades. There are 5 branches for this: administration branch, logistics branch, accounts branch, meteorology, and education. From age to 20 to 26 years, every 6 months, you can appear for through CDS for permanent commission, or through AFCAT, Air Force Common Admission Test. Every 6 months, Air Force conducts the exam. Till now, there was a requirement you should be first class graduate, at least 60% marks, but that also recently they have removed. So Air Force Common Admission Test every 6 months, Air Force conducts, then shortlist you, call for SSB, medical, merit, training, and you join Air Force. Let me tell you, my father was a teacher. It's a small place, Ambezuga I studied, did my BSc. I was good in sports also. We used to do exercise also, and we were not bad in your academics also. It's a small plant. You have to grow into a big tree. Then you should be the entire thing. You should be physically fit, mentally alert, and you should be strong enough psychologically to accept any challenges. Okay, so that's a basic requirement. This is just introduction for you. I request you to read the latest notifications, because a lot of things are changing now. Okay, like recently they said there's no need of first class graduate for appearing for CDS exam or AFCAT exam. So you need to check that thing. If eligible, please go ahead, try for this. Life changes, let me tell you, life changes with this. You will be disciplined, you will be having purpose for living. So please try for this. In detail, in case you need anything, I'll give you my number. You all boys and girls are precious for me. My age is now 65 years. So 20 years is my age and 45 years my experience. That's why I'm studying so much. Keep studying, then only you remain on ground. Remember one thing, leaving ground and flying high is very easy, but then you'll crash if you leave the ground. Keep studying. Be worried about your future. Don't worry about your graduation completed, post graduation. Complete that thing, and then live a meaningful life. Yeah, I wish you all the best. God bless you. Thank you very much. Thank you, sir. Next, in government sector, there are different jobs are available, like DRDO, Physical Research Laboratory, Saha Institute of Nuclear Physics, Kolkata, ISRO, BARC, IITM. आता जर ह्यामध्ये तुम्ही बघितला तर डिफरंट पोस्ट आहेत, म्हणजे एकाच रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला डिफरंट पोस्ट दिसत आहेत. जसं सायंटिस्ट बी असणार आहे, रिसर्च असोसिएटेड असेल किंवा सिनियर टेक्निकल असिस्टंट असेल. आता
आता जस्ट तुम्ही जर BSc पासआउटवर एखादी पोस्ट बघितला तर त्यात तुम्हाला दिसते सिनियर टेक्निकल असिस्टंट. तुम्ही जर BSc पासआउट असेल, BSc फिजिक्स झाला असेल तर तुम्हाला DRDOमध्ये ही पोस्ट मिळते. ह्याचं नोटिफिकेशन इयरली तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळते आणि त्यातून तुम्ही अप्लाय करू शकताय. आता हे जॉईन करताना तुम्हाला त्यांचे एक्झाम पण असणार आहेत आणि इंटरव्ह्यू पण असणार आहेत. ते क्रॅक केल्यानंतर तुम्हाला या सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या पोस्टला जॉईन करता येईल. पण MSc पासआउट झाल्यानंतर तिथं आणखीन 2 पोस्ट ओपन होत आहेत. कुठल्या तर त्या सायंटिस्ट बीच्या एक पोस्ट आहे, आणखीन आहे रिसर्च असोसिएटची पोस्ट. आता सायंटिस्ट बी जे आहे त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती MSc फिजिक्स आहे प्लस सेट किंवा नेट किंवा गेट. मॅक्झिमम तुम्हाला नेट किंवा गेट ह्यांचा स्कोर तुम्हाला तिथं ॲक्सेप्टेबल स्कोअरमध्ये जर तुम्ही असाल तर ते तुम्हाला तिथं जॉईन करून घेतात. आणि ह्याच्यासाठी जो काय अप्रॉक्सिमेट पेमेंट आहे, पे स्केल जे असणार आहे ते 80,000च्या आसपास असणार आहे. सो हा एक चांगला जॉब आहे. रिसर्च असोसिएट ह्यासाठी जर तुम्ही बघितला तर ह्यासाठी स्पेशली रिक्वायरमेंट आहे त्यांची MSc फिजिक्स प्लस तुमची JRF क्रॅक असली पाहिजे. म्हणजे नेट JRF जे आहे ते क्रॅक असलं पाहिजे. मग तुम्हाला तिथं PhDच्या पोझिशनसाठी पण तुम्हाला तिथं अप्लाय करता येईल. प्लस तुम्हाला ते JRF देणार आहेत, मंथली JRF देणार आहे, स्टायफंड देणार आहेत 37,000च्या आसपास. ओके. त्याच्यानंतर जी फिजिक्स रिसर्च लॅब आहे ह्यामध्ये PhDसाठी पोझिशन तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आफ्टर MSc पासिंग. ओके. सो त्यासाठी तुम्हाला नेट क्रॅक करावी लागणार आहे. सो ह्या ज्या काही मॅक्झिमम इन्स्टिट्यूट आहेत ह्यामध्ये तुम्हाला नेट किंवा गेट हे आफ्टर MSc पासआउट करावं लागणार आहे. मग काही ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत किंवा काही रिसर्च सेंटर आहेत त्यामध्ये तुम्हाला आफ्टर MSc पण डायरेक्ट घेता येईल, पण त्यांची सेपरेट एक्झाम पण द्यावी लागेल जर तुमचं नेट गेट नसेल तर. मग ह्यामध्ये तुम्हाला BARC येते. यामध्ये BARCमध्ये एक एक्झाम घेतली जाते. त्या थ्रू तुम्हाला तिथं जर PhD करायचं असेल तर एक तर त्यांचं एक्झाम ती क्रॅक असेल तर ते तुम्हाला जॉईन करून घेतात. असं नाही फक्त नेट सेट आहे लागेल, पण त्यांची एक स्पेशल एक्झाम पण जर तुम्हाला नेट नसेल तर ती द्यावी लागेल आणि त्यातून तुम्हाला जॉईनिंग करता येईल. ओके. ह्यामध्ये आणखीन एक आहे की इस्रोमध्ये काही पोझिशन आफ्टर MSc तुम्हाला तिथं असतात, ओपन असतात, सायंटिस्टच्याच पोझिशन असतात. सो त्यांची पण एक सेपरेट एक्झाम असते त्यांच्यासाठी. सो त्यांच्या वेबसाईटला ते इयरली नोटिफिकेशन येत आहेत आणि त्या नोटिफिकेशन थ्रू तुम्ही तिथं अप्लाय करून त्यांच्या एक्झाम थ्रू तुम्ही तिथं जाऊ शकताय. ओके. So there are lots of institutes in India nowadays. So ISRO, DRDO, BRC हे आता मॅडमने सांगितलंच. नंतर TIFR जी आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ही पण मुंबईला आहे. CSIR म्हणजे या माशेलकर जे आत्ता त्यांचे होते प्रमुख, तर त्यांच्या जवळपास 24 लॅबोरेटरीज भारतभर पसरलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला जवळची जी आहे सगळ्यात ती NCL आहे पुण्यामध्ये, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. त्यानंतर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आहे. पण नावात जरी फिजिक्स किंवा केमिस्ट्री असलं तरी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या अलाइंड स्टडीज केल्या, म्हणजे फक्त फिजिक्स आहे असं नाही किंवा फक्त केमिस्ट्री आहे असं नाही. सो वी नीड अ लॉट ऑफ थिंग्स हिअर. देन वी हॅव IITs, NITs, IISers. सो या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, या सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. सो पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतापेक्षा बाहेरच्या ज्या काही कंट्रीज आहेत की तिथं रिसर्चचा प्रमाण खूप जास्त आहे, भारतात तेवढं नाही आहे. तर तो जो पर्सेंटेज आहे ते खूप कमी झालं, म्हणजे भारतातलं पर्सेंटेज वाढलेलं आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की भारत सरकारच्या काही फेलोशिप्स आहेत. आता जसं मॅडमने सांगितलं की JRF मिळाल्यानंतर तुम्हाला पर मंथ पेमेंट मिळतं, हे 5 वर्षासाठी मिळतं. पहिली 3 वर्ष त्याला JRF म्हणतात, त्यापुढं SRF असतं सिनियर, ते तुम्हाला इन्क्रिमेंट होतं. सो अशा पद्धतीनं त्याच्यानंतर पुढं अजून काही गोष्टी तुम्हाला हळूहळू ते तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, ठीक आहे. या भारतभर आहेत. तुमची जर भारतात कुठेही जायची तयारी असेल, सो द स्काय इज लिमिट. आता आणखीन काही जॉब्स आहेत ते इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिजिक्ससाठी रिलेटेड आहेत. कुठले आहेत तर ते इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसर किंवा रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, हे जे काही 2 पोस्ट आहेत. त्यासाठी तुम्हाला आफ्टर MSc तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स असतो. तो एकतर अर्ब मुंबईकडून, जर तुम्ही रेडिएशन सेफ्टी ऑफिसरसाठी ट्राय करत असाल तर अर्ब मुंबईकडून तो एक कोर्स रन केला जातो, 1 इयरचा असतो. त्यातून तुम्ही रेडिएशन सेफ्टी ऑफिसर होऊ शकता. जिथून ज्या इंडस्ट्रीमधून रेडिएशन बाहेर पडत आहे तिथं त्याच्या कंट्रोलिंगसाठी किंवा त्याच्या सेफ्टीसाठी ही पोस्ट असते सेफ्टी ऑफिसर, की तुम्हाला तिथं कंट्रोलिंग त्या रेडिएशन कशा करायचं या पद्धतीने तुम्हाला तिथं जॉब करायचा असतो. सो त्यासाठी अर्ब मुंबई ह्याकडून ॲटॉमिक एनर्जी रेडिएशन बोर्ड कमिशन हे मुंबईत आहे.
त्या तिथून रेडिएशन सेफ्टी ऑफिसरचा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला तरी तुम्हाला तिथं एक सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेट थ्रू तुम्हाला इंडियामध्ये कुठंही तो जॉब करता येतो. दुसरी गोष्ट आहे इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसर. हा जो काही कोर्स आहे ह्यासाठी तुम्हाला नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशन पुणे ह्यातून किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसरचा कोर्स आणखीन काही इन्स्टिट्यूट पण आता रन करतायत. ह्यातून तुम्ही तो जर 1 इयरचा कोर्स केला आफ्टर MSc फिजिक्स त्याला त्याची इलिजिबिलिटी आहे, त्याच्यानंतर तुम्ही तो कोर्स केला तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जाता येतं आणि तुम्हाला तिथं जॉईन होता येतं. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने दुसरा कोर्स आहे इन्स्ट्रुमेशनल इंजिनियर इन शुगर टेक्नॉलॉजी. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात बरेच साखर कारखाने आहेत. सो प्रत्येक साखर कारखान्यामध्ये ही पोस्ट असते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर इन शुगर टेक्नॉलॉजी. यामध्ये शुगर टेक्नॉलॉजीचा कोर्स जो असणार आहे ती रिक्वायरमेंट आहे आणि त्यासाठी तुम्हाला BSc पासआउट असाल तरी तुम्हाला तिथं एंट्री मिळते शुगर टेक्नॉलॉजी कोर्सेसनं आणि त्यातून 1 इयरचा तो कोर्स केला तर तुम्हाला शुगर इंडस्ट्रीमध्ये जी काही पोझिशन आहे ते मिळू शकत आहे. आपल्याला तुम्ही CID वगैरे बघत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे काही लॉज वापरले जातात. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं डेथ झालेलं आहे तर तो किती वेळापूर्वी मेला असेल, त्यावेळेला त्याच्यासोबत कोण होतं, त्यावरून कोण क्रिमिनल आहे हे काढता येतं. तो त्यासाठी आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा वापर करतो. कारण डेथ झाल्यानंतर काय होतं की टेम्परेचर ड्रॉप व्हायला सुरू होतं. एखादं मेडिसिन आपण देतो तर त्याच्यामध्ये काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स असू शकतात, जसं की पोटॅशियमचं किंवा आयोडीनचं काही थेरपीमध्ये आपण हे वापरलं जातं. तर ते जर त्या माणसाला दिलं गेलं असेल तर किती वेळामध्ये त्या सेल्स ज्या डॅमेज करणाऱ्या सेल्स आहेत त्यांना नष्ट करता येईल ह्याचा कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचं. त्यानुसार त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, त्याला डोस किती द्यायचा आहे, ह्या गोष्टी जर आपल्याला करायचं असेल, जसं मी मगाशी बायोफिजिक्स किंवा मेडिकल फिजिक्स सांगितलं, तर ह्याचा उपयोग आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेटर म्हणून करता येऊ शकतो, ज्याला फोरेन्सिक सायन्स असं आपल्याला म्हणता येतं. की ह्या आता सध्या बऱ्याचशा भारतातल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथं हा फोरेन्सिक सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे, जो तुम्हाला BSc फिजिक्स नंतर किंवा BSc नंतर तुमच्या आपल्याला कंप्लीट करता येतो. त्याच्यानंतर बायो इन्फॉर्मॅटिक्सचा एक अभ्यासक्रम असतो की ज्याच्यामध्ये की डिटेल्स ऑफ DNA किंवा तुमच्या जनुकीय विज्ञान ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये देखील आपल्याला फिजिक्सचा वापर करता येतो. आपल्याला इथं काही गोष्टी दिसत नाही आहेत, पण जे मगाशी मेडिकल फिजिक्सचा उल्लेख झाला तर ह्याच्यामध्ये काय असतं की फिजिक्सचा वापर करून आपल्याला काही रोगांवरती उपचार करायचे असतात. जसं रेडिओथेरपी ज्याला म्हणतो की कॅन्सरची ट्रीटमेंट करताना जर तुम्हाला केमोथेरपी असते, केमोथेरपीमध्ये काय होतं, वाईट पेशी मरतात, तशा चांगल्या पण पेशींना डॅमेज होतं. सो रेडिओथेरपीमध्ये आपण काय करतो की एका ठराविक रेडिएशनला पास करतो, जसं की प्रोटॉन बीम असू शकते, लाईट बीम असतात त्याला प्रोटॉन बीम असतं, किंवा लिथियम प्लस आयन जो तो आहे, किंवा हेवी आयनमध्ये कार्बन, नायट्रोजन यासारखे हेवी आयनसुद्धा बंबार्ड केले जातात. ह्याचेसुद्धा कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल असतात, बट यू नीड सम नॉलेज ऑफ फिजिक्स. सो त्यासाठी त्या फिजिक्सचं नॉलेज घेऊन तुम्ही जर हा एखादा कोर्स केलात तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी हे जॉब मिळू शकतात. रेडिओथेरपीचा जॉब BRCच्या मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. एक डिप्लोमा कोर्स आहे किंवा एक डिग्री कोर्स पण अवेलेबल आहे. आणि तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघितलं, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात प्रचंड दवाखाने तयार झालेले आहेत आणि या दवाखान्यांमधून आपल्याला वेगवेगळे स्कॅनिंगचे म्हणजे MRI असेल किंवा एक्सरेची मशीन असतील यांच्यासाठी ऑपरेटर्स पण लागत असतात. सो हा जो पार्ट आहे हा आपल्याला मेडिकल फिजिक्समधनं कवर करता येऊ शकतो. रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर आता जे सरांनी उल्लेख केला की रेडिओथेरपीचे जे काही कोर्सेस आहेत, रिसेंटली BIRCचं एक नोटिफिकेशन आले की त्यामध्ये रेडिओथेरपी जो काही कोर्स आहे त्याचा डिप्लोमा कोर्स 1 इयरचा असणार आहे. तो त्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती MSc फिजिक्स अशीच आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हा कोर्स करताय MSc फिजिक्स नंतर 1 वर्षाचा त्यांचा कोर्स असणार आहे, तो करताय विथ स्टायफंड तो कोर्स असणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही त्यातून बाहेर पडताय त्यावेळी तुम्हाला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲज अ रेडिओथेरपिस्ट म्हणून तिथं तुम्हाला अलाव केलं जातं. ह्यामध्ये तुम्हाला फक्त पेशंटना ट्रीटमेंट देऊन द्यायची असते की जे काय रेडिएशन्स आहेत त्या किती मिनिट किती डोस त्याचा द्यायचा आहे. बेसिकली तुम्हाला तिथं जाऊन पेशंटला काही हँडल करायचं नसतं. तुम्हाला फक्त ॲज अ डॉक्टर तुम्ही त्याला एक प्रिस्क्रिप्शन देत आहे की ते जे काय रेडिओथेरपीच्या ज्या डोसेस आहेत त्या किती असल्या पाहिजेत, किती ड्युरेशनसाठी असल्या पाहिजेत, कोणत्या असल्या पाहिजेत. ॲज अ डॉक्टर टाईप तुम्हाला तिथं रोल असणार आहे. या डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याला अजून अवेलेबल आहेत. अकॉस्टिक कन्स्ट्रक्टंट आहे. आता यामध्ये जे काय तुम्ही बघताय वेगवेगळे मोठे मोठे
हॉल असत आहेत त्यामध्ये तुम्हाला जो काय साऊंड आहे तो साऊंड व्यवस्थित सगळ्या ठिकाणांपर्यंत पोहोचतोय का नाही ह्यासाठी जी काही पोस्ट असणार आहे ती अकॉस्टिक कन्सल्टंट अशी पोस्ट असते. त्यासाठी तुम्हाला ऑप्टिक आणि साऊंड रिलेटेड काही कोर्सेस करावे लागतात आणि त्यातून तुमचं करिअर होऊ शकतं. त्याच पद्धतीने बरेचसे अजून कोर्सेस अवेलेबल आहेत. यातल्या काही कोर्सेस आपण मागच्या स्लाईडमध्ये पण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट स्टार्टअपसाठी काही कोर्सेस आहेत. नाव आपल्याला फक्त जॉब आहे का माझं स्वतःचं असं आधी होतं की नाही जॉब नको करायला आपण काहीतरी आपलं कंपनी उघडूया स्टार्टअप करूया बिझनेस करूया. सो इफ यू हॅव प्रॉपर फिजिक्स नॉलेज देन यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस इन दीज एरिया. हे काही रिप्रेझेंटेटिव्ह एरिया आहे. ऑब्वियसली जो बिझनेस करणारा माणूस असतो त्याला ती आयडिया क्लिक होती पण ज्याला आता माहितीच नाही आहे आपण अजून सुरुवात करायची आहे तर दीज आर सम आयडियाज दॅट यू कॅन वर्क इन दीज. नाव यू कॅन वर्क ऑन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. सो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुठं फिजिक्स आहे तर तुम्ही जर एखाद्या बासरी बघितली किंवा सतार बघितली तर त्याची लेंथ किती असताना त्याचा फ्रिक्वेन्सी काय येईल त्याचा काही रेशो ठरलेला असतो. इंडियन म्युझिकमध्ये हा एक खूप छान गोष्ट आहे. तर ह्याच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत त्याचं प्रिपरेशन करणं ह्यामध्ये पण आपण म्हणजे बिझनेसची अपॉर्च्युनिटी आहे. किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये फिजिक्सची इन्स्ट्रुमेंट्स लागतात लॅबोरेटरीजमध्ये तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं हा देखील एक स्टार्टअपचा पार्ट होऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं फंडिंग कुठून करायचं तर ह्याच्यासाठी काही आत्ता एस्टॅब्लिशच्या काय म्हणतात आपल्या कंपनीज आहेत त्याच्यासोबत आपण काम सुरू करू शकतो. टेलिकम्युनिकेशनमध्ये आपल्याला ऑप्टिकल फायबर्सचा जे सुरुवात झालेली आहे दॅट इज द फिजिक्स कन्सेप्ट. सो देअर यू कॅन वर्क. You have, if you have a little bit of electronic knowledge, you can work in the sensors or optical instruments. लेझर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण काम करू शकतो. सोलार सेल आहे किंवा बॅटरीज जो पार्ट आहे तो आत्ता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. ह्याच्याशिवाय इथं एक अजून एक गोष्ट आपल्याला मेन्शन करायची राहिली आहे ती म्हणजे जसं लिगो ही अमेरिकेमध्ये आहे तसं भारतामध्ये ॲक्च्युअली आपल्या महाराष्ट्रामध्ये लिगोची एक लॅबोरेटरी आहे ज्याच्यामध्ये इंटरफेरन्सवरून ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट केल्या जातात. तुम्ही मध्यंतरी ऐकलं असेल की डिटेक्शन झालेलं सक्सेसफुल जे आइन्स्टाईननं प्रिडिक्ट केलं होतं 100 वर्षापूर्वी. सो अशा काही अपॉर्च्युनिटीज आहेत की तिथंसुद्धा आपल्याला अजून एक गोष्ट म्हणजे इस्रोमध्ये किंवा DRDOमध्ये आपल्याला डायरेक्ट अपॉर्च्युनिटीज समजा घेता आल्या नाही तर त्यांना काही इन्स्ट्रुमेंट्स बनवून देऊन आपल्याला काय करता येऊ शकतं की त्यांच्यासोबत काम करता येऊ शकतं देशाची सेवा करता येऊ शकते. सो अशा काही कंपनीज आपल्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपले सांगलीचेच एक जण आहेत पागनीस नावाचे ज्यांचं पुण्यामध्ये एक स्टार्टअप आहे. ही वर्क्स ऑन लाईट अँड साऊंड सेन्सर्स. सो ही हॅज फिजिक्स बॅकग्राऊंड अँड नाव ही इज डेव्हलप हिज स्किल्स इन टू हिज बिझनेस. सो अशा पद्धतीनं देखील आणि ते सुद्धा आपल्या काही स्टुडंट्सना इंटर्नशिप्स किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज द्यायला उत्सुक असतात. ही हॅज डन वर्क विथ अस. अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला इस्रोमध्ये देखील आपल्याला काही मटेरियल बनवून द्यायचं आहे तर ते आपण बनवून आपण इस्रोसोबत देखील काम करू शकतो. तर सरांनी जसं मगाशी मेडिकल फिजिक्सचा उल्लेख केला सांगली मिरज हे जर बघितलं तर मेडिकल हब आहे. यामध्ये बरेचसे इन्स्ट्रुमेंट जसं मॅन्युफॅक्चरिंग आहे तसं त्याचा रिपेअरन्स पण असणार आहे. सो त्यामध्ये पण तुम्ही वर्कआउट करत ज्यावेळी तुम्ही मॅन्युफॅक्चर करता एखादी गोष्ट त्यावेळी ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याचा रिपेअरन्सचा एक्सपिरियन्स येत असतो. सो त्या गोष्टी रिपेअर करण्याचा जो काही टास्क आहे तो पण तुम्ही करू शकता स्टार्टअपमध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही जर जे तुमचे टेक्निशियन तयार केले तर तो तुम्हाला एक नवीन स्टार्टअप असा असू शकतो. आता हे झालं जॉब झालं हे आता तुम्हाला बिझनेस झालं पण माझी मी एक फ्रीलान्सिंग असा एक शब्द वापरलेला होता. तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय हे आधी सांगतो आणि मग ह्या कंपनीजबद्दल सांगतो. फ्रीलान्सिंग म्हणजे तुमचा जेव्हा फ्री टाईम आहे त्यावेळेला तुम्ही काम करायचं त्याचा तुम्हाला मोबदला मिळेल. कुठलेही फिक्स्ड तुमचे जॉब अवर्स नाहीत कुठले फिक्स शेड्यूल नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सुट्टी घेऊ शकता. फ्लेक्झिबल आहे म्हणजे ज्या आज मला समजा दुसरं काहीतरी काम आहे मी नाही करू शकलो तर तुमचा पगार कट होत नाही. पगार कट होत नाही म्हणजे फिक्स पगार असा नसतो. तुम्ही जेवढं काम कराल तेवढं तुम्हाला त्याचं पेमेंट मिळत असतं. तर ह्या मी इथं काही लिस्ट केल्या आहेत. ॲक्च्युली खूप भरपूर आता कंपनीज आहेत जसं चेक आहे कोर्सेरो आहे बर्टल पे आहे. या सगळ्या कंपनी ह्या फॉरेन कंपनी आहेत. म्हणजे चेक आणि बर्टल पे ह्या US बेस्ड आहेत आणि कोर्सेरो ही कॅनडा बेस्ड कंपनी आहे. या तिन्हीमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे ॲज अ फ्रीलान्सर. सो दे
कुंडूज ही इंडियन कंपनी किंवा बायजूस वेदांतू ह्या तुम्ही ऐकलात, ह्या इंडियनचा जो पेमेंटचा रेट आहे तो थोडा कमी आहे ऑबियसली आहे, आणि चेक कोर्सरो ह्याच्यामध्ये जे आपल्याला मिळतं हे डॉलर्समध्ये मिळतं. सो त्यामुळं ते खूप कमी वेळामध्ये आपल्याला खूप चांगलं अर्निंग होऊ शकतं, आणि दिस इज फ्री टाईम आहे तुमच्या, करू शकता, पार्ट टाईम जॉब म्हणून करू शकता. हे केलंच नाही 2 महिने तर मला तिथनं काढून टाकतील का, असं काही विषय नसतो. सो दे गिव्ह प्रॉपर टाईमलाईन टू यू, आणि त्यानुसार आपण ह्या सगळ्या आत्ता ह्या बऱ्याचशा ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर यात अजून एक लिहायचं म्हणजे आउटलायर म्हणून एक अजून एक वेबसाईट आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे आपण म्हणू शकतो, की जिथं AI ट्रेनर म्हणून तुम्ही काम करू शकता. AI ट्रेनर म्हणजे काय, एखादा AIचं मॉडेल एखादी कंपनी बनवत असते, सो दे नीड चेकिंग की काहीतरी ह्या मॉडेलमध्ये काही त्रुटी आहे का, तर ती रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला काही माणसं लागतात, तर त्यासाठी पण आपण काम करू शकतो. यू कॅन वर्क ॲज अ फिजिक्स ट्रेनर टू AI. AIचं जे मॉडेल आहे त्याला तुम्ही फिजिक्स शिकवायचं, किंवा काही ट्रान्सलेशनचे जॉब असतात, तर ट्रान्सलेशनचा जॉब पण म्हणजे तसा सोपा आहे. जरी तुम्हाला इंग्लिश एकदम परफेक्ट येत नसेल, यू कॅन टेक हेल्प ऑफ गुगल ऑर ChatGPT. तुम्हाला तिथे काय करायचं, फक्त तुम्हाला ट्रान्सलेशनचं काम करायचं. सो दिस इज ऑल्सो वर्क फ्रॉम होम, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. ह्या सगळ्या कॅक्टस कम्युनिकेशन्स म्हणून आहे, त्यात पण आहे, की बऱ्याचशा तुम्हाला वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि हा जो काही फ्रीलान्सिंगचा जॉब असणार आहे यामध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय, मुलांना काही शंका असणार आहेत त्यांच्या सिलेबसमधले, त्या शंका तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायच्यात. म्हणजे एखादं न्यूमरिकल असेल तर त्यामुळे ते मुलांना समजत नसेल तर ते कसं सॉल्व्ह करता येईल हे तुम्हाला द्यायचं असतं. ते तुम्हाला BSc पर्यंत झालेलं असतं, 12वी पर्यंत झालेलं असतं, BSc पर्यंत झालेलं असतं. त्या मुलांच्या शंका सॉल्व्ह करण्याचं तुम्हाला ते चेक वगैरे जे आहेत किंवा कुंडूज असेल त्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं एक जो काही रोल असणार आहे तो तुम्हाला जॉब करायचा आहे. आणखीन काही ज्या कंपनीज, ज्या इंटरनॅशनल कंपनीज आहेत फॉर फिजिक्स स्टुडंट, ह्या पण आम्ही इथं मेन्शन केलेल्या आहेत. जसं की ॲटॉमिक वेपन्स एस्टॅब्लिशमेंट असेल, वेक्टर रिक्रुटमेंट असेल, क्विंटिक्यू असेल, ह्या ज्या काही कंपन्याज आहेत ह्या तुम्हाला आफ्टर BSc तुम्हाला तिथं जॉब्स करता येतात. आणखीन एक आहे की जसं काही वेदांत असेल, खान अकॅडमी असेल, यामध्ये तुम्हाला एकतर टीचिंगचा रोल पण देऊ शकता येते, प्लस तुम्हाला तिथं नोट्स मेकिंग किंवा क्वेश्चन पेपर मेकिंग ह्या पद्धतीचं जॉब रोल पण तुम्हाला तिथं मिळू शकते आफ्टर MSc पास आउट. आता बघा, तुम्ही मॅक्झिमम जॉब जर असेल तर त्यासाठी एक रिक्वायरमेंट असणार आहे की तुम्हाला तुमचं PG कंप्लीट असलं पाहिजे. जर तुम्हाला तुमचं PG कंप्लीट असेल तर मॅक्झिमम जे जॉब्स आहेत त्याची इलिजिबिलिटी पूर्ण होते. सो विलिंग्डन कॉलेज सांगलीमध्ये MSc फिजिक्स 2020 पासून चालू आहे. ॲटोनॉमस कॉलेज आहे, बट ॲफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे आणि ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. सो यामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत बघा, तर यामध्ये नेट सेट क्वालिफाईड स्टाफ असणार. तुमचा जो काही टीचिंग स्टाफ आहे तो नेट सेट क्वालिफाईड आहे. मी स्वतः सेट क्वालिफाईड, सर नेट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सॉलिड स्टेट फिजिक्सचं इथं स्पेशलायझेशन मिळणार आहे. आत्ता जर तुम्ही रिसर्च बघितला तर टॉप रिसर्च जो चालू आहे इंडियामध्ये असेल किंवा आउट ऑफ इंडिया असेल तो मटेरियल सायन्समध्ये चालू आहे, आणि मटेरियल सायन्स इज कनेक्टेड टू सॉलिड स्टेट फिजिक्स. सो तुम्ही ज्यावेळी सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये स्पेशलायझेशन करणार, इट इज इक्विव्हॅलंट टू मटेरियल सायन्स. ओके, सो यामध्ये तुम्ही तुमचं जे काही स्पेशलायझेशन आहे यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करायचे असतात, जसं की नॅनो मटेरियल्स तयार करायचे असतील, सो त्याचं ॲप्लिकेशन याचं सोलार सेल बघायचं असेल, सुपर कॅपॅसिटर बघायचं असेल, बॅटरीज बघायचं असेल, किंवा डायडिग्रेडेशन, फोटो कॅटालिसिस, असे डिफरंट ब्रांचमध्ये तुम्हाला त्या नॅनो पार्टिकलचं ॲप्लिकेशन बघता येईल, आणि जे तुमचं सॉलिड स्टेट फिजिक्समध्ये कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही ते ॲडमिशन घेणार आहे, एखाद्या कॉलेजेसमध्ये काही लेक्चर्स मिस आउट झालं असेल तुमचं, तर त्यासाठी आम्ही एक कॉमन ब्रिज कोर्स करून घेणार आहे, जे तुम्हाला MSc इथं करताना उपयोगी पडणार आहे. कुणाचं मॅथ्स वीक असतं तर त्यासाठी जे आपल्याला लागणारा पार्ट आहे त्याच्यासाठी आम्ही एक ब्रिज कोर्स ठेवतो आहे, आणि त्या ब्रिज कोर्स थ्रू तुम्हाला तुमचं MSc पुढं जे होणार आहे त्यासाठी ते उपयोगी पडेल. त्याच्यानंतर आमचे जे काही स्टुडंट्स आहेत ते युनिव्हर्सिटीच्या मेरिट लिस्टमध्ये पण आले, ते रँकर्स आहेत युनिव्हर्सिटीमध्ये, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता आमच्या वेबसाईटला जाऊन. त्याच्यानंतर आमच्याकडे जी लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये सगळे तुमचे जे काही प्रॅक्टिकलला लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा तुमच्या रिसर्चसाठी जे काही लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे 100% अवेलेबल आहेत. तुमचं इथं सिंथेसिस प्रॉपरली होऊ शकते, आणि जसं जर तुम्ही बघितलं तर आमचं मुलांचा इंटेक जो असणार आहे तो 20चा असणार आहे. सो आम्ही इंडिव्हिज्युअल मुलांकडे लक्ष देऊ शकतो की मुलगा कुठं कमी पडतोय का, किंवा त्याला काही गरज आहे का कुठं मार्गदर्शन करण्याची, तर त्यामध्ये आम्हाला इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं, आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्याकडून ते कव्हर करून घेऊ शकतो. नेटसेट कोचिंग असणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा जॉबना नेटसेट
ही रिक्वायरमेंट आहे किंवा नेट क्वालिफाईड असलं तर तुम्हाला JR मिळू शकते आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या रिसर्च इन्स्टिट्यूटला कनेक्ट होऊ शकताय. सो त्यासाठी तुम्हाला नेट क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही नेटसेट कोचिंग पण आमच्या कॉलेजेसमध्ये देतोय. त्यानंतर आमच्या काही मुलांचे जे काही रिसर्च प्रोजेक्ट आहेत त्यांचं पब्लिकेशन पण झालेलं आहे. ते तुम्हाला मी पुढं दाखवतोच. ते पेपर जे मुलांच्या नावावर पब्लिश झालेलं आहे. आमची मुलं वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये जात आहेत. तिथं जाऊन त्यांचे जे काय रिसर्च आहेत ते पोस्टर थ्रू किंवा ओरल थ्रू, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, PPT असेल, त्यामध्ये पार्टिसिपेट होतात. वेगवेगळ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट होत आहेत. आणखी तिथं त्यांना बक्षीस पण मिळत आहे. ऑन जॉब ट्रेनिंग इथं आमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. मागच्या वर्षी आमच्या कॉलेजने एका संस्थेबरोबर MOU केला होता. त्या अंडर आमचे मुलं शाळेत जाऊन त्यांनी तिथल्या मुलांना शिकवलेलं आहे. आणखी तिथं ऑन जॉब ट्रेनिंग पण त्यांचं कंप्लीट झालेलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप इथं अवेलेबल आहेत. अजून एक ब्रिज कोर्सचा फायदा असा आहे की जरी तुमचं आत्ता BSc झालं असलं तरी आमच्याकडे काही स्टुडंट असे आहेत की ज्यांचं गॅप आहे की मी 2 वर्षापूर्वी केलं आहे, 5 वर्षापूर्वी केलं आहे, काही 10 वर्षापूर्वी BSc फिजिक्स केलं आहे. तर त्यांना ते रिव्हिजनचा उपयोग होतो आणि त्यामुळं MSc त्यांचे चांगले होऊ शकते. याशिवाय आपल्याला मागच्या वर्षीपासून ॲडमिशनसाठी आपण BSc फिजिक्ससोबत BSc 2ला जर तुमचा फिजिक्स असेल आणि तुमचं BSc दुसऱ्या कुठल्याही विषयात झाला असेल, म्हणजे केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, तरीसुद्धा तुम्ही MSc फिजिक्सला घेऊ शकता. हे असं केलं आहे. मग असा प्रश्न येऊ शकतो की BSc थर्ड इयरला मला फिजिक्स नव्हतं, मग मला MSc कसं करता येईल? तर त्यासाठी सुद्धा हे उत्तर आहे की ब्रिज कोर्स आम्ही घेतो. ब्रिज कोर्स म्हणजे काय असतं की आपल्याला MScसाठी ज्या काही बेसिक कन्सेप्ट लागणार आहेत, ज्या मॅथमॅटिकलमधल्या आहेत किंवा क्वांटम मेकॅनिक्सच्या आहेत, क्लासिकल मेकॅनिक्सच्या, त्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण तिथे रिवाईज करून घेतो आणि मगच आपला MScचा जो सिलेबस आहे तो आपण चालू करतो. त्यामुळे फायदा असा होतो की ज्यांचं गॅप आहे किंवा गॅप नाही आहे पण आत्ता मला समजली नव्हती कन्सेप्ट एखादी, ती मला आता पुढे लागणार आहे, तर त्याची रिव्हिजन करता येऊ शकते. सो अशा पद्धतीने आपल्याला हा ब्रिज कोर्सचा फायदा होऊ शकतो. आणखीन एक गोष्ट, कॉलेज ॲटोनॉमस असल्यामुळं आपल्याला ज्या एक्झाम आहेत सेमिस्टर वाईज 2 एक्झाम असणारच आहेत, पण त्याच्यात आणखीन एक आपण सप्लिमेंटरी एक्झाम असं घेतोय. त्यामुळे तुमच्या वर्षभरात एकूण 3 एक्झाम तुम्ही देऊ शकताय. जर तुमच्या ह्या 2 एक्झाममध्ये जर एखादा विषय बॅक राहिला तर तो तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झाममध्ये सोडवता यावा, यासाठी आम्ही ही फॅसिलिटी स्टुडंटसाठी अवेलेबल करून दिली. हे आमचे काही इन्स्ट्रुमेंट आहेत जे रिसर्च रिलेटेड असतील, प्रॅक्टिकल रिलेटेड इन्स्ट्रुमेंट असतील. सगळे इन्स्ट्रुमेंट हे आता वर्किंग कंडिशनमध्ये चालू आहेत आणि मुलं ह्याच्यावर त्यांचं प्रोजेक्टचं काम पूर्ण करत आहेत. हे आमचे पब्लिकेशन्स आहेत जे मुलांना बरोबर घेऊन आम्ही त्यांच्या पब्लिकेशन केलेले आहेत. यामध्ये असेल मुस्कान मुलाने असेल, नम्रता असेल किंवा जर तुम्ही सेकंड पेपरमध्ये बघितलं श्रेया पाटील, दीपाली पोद्दार वगैरे, हे सगळे जे आहेत ते आमचे स्टुडंटच आहेत. काही बुक चॅप्टर्स पण आपण पब्लिश केलेत, जे जसं जर्नलमध्ये पेपर पब्लिश करतात तसं काही बुक्स जे असतात त्या चॅप्टर म्हणून पण आपण कॉन्फरन्स थ्रू आपण हे पब्लिश करू शकतो. ह्या काही कॉलेजमधल्या ॲक्टिव्हिटी आहेत, जसं मुलांना ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी काही आम्ही वर्कशॉप ठेवले होते, त्याचे काही फोटोज आहेत. मुलं आमच्या कॉलेजमध्ये एक ॲक्टिव्हिटी रन करत आहेत मोमेंटम नावाची, त्या इव्हेंटचे फोटोज आहेत. आणखीन आमची मुलं जे आपण ऑन जॉब ट्रेनिंगसाठी किंवा मोबाईल लॅब नावाचा आम्ही एक असा इव्हेंट घेतो ज्यामध्ये MScची मुलं स्कूल स्टुडंटना जाऊन इथे एक्सपेरिमेंट शिकवतात आणि त्या थ्रू त्यांना ह्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर आमच्या मुलांना MScच्या मुलांना एक्सपिरियन्स येतो की शाळेमध्ये जाऊन कसे इंटरॅक्ट करायचं, त्या मुलांबरोबर कसं कम्युनिकेट व्हायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्कूल स्टुडंट आहेत त्यांना पण काही फिजिक्स रिलेटेड नवीन एक्सपेरिमेंट आहेत ते शिकायला मिळतात. सो आम्ही ही ॲक्टिव्हिटी दरवर्षी आमच्या कॉलेजमध्ये घेतो आहे. आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पोस्टर कॉम्पिटिशन वगैरे असेल किंवा मुलांना जास्त एक्सप्लेन करता यावं, कम्युनिकेट करता यावं, यासाठी पोस्टर कॉम्पिटिशन असेल, ओरल प्रेझेंटेशन असेल, ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या कॉलेजमध्ये नेहमी रन करत असतो. कॉलेज ॲडमिशनसाठी तुम्हाला हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एंट्रन्सबद्दल वगैरे माहिती